स्फोट नागाळी तर दुसऱ्या बाजून आपल्याला पाहायला मिळणार आहे शिवगर्जन स्फोट जाबरपडा. या दोन संघामध्ये पुढील मॅच आपण पाहणार आहोत. चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देतो आम्ही शुभेच्छा. एका बाजूने यंग टॅलेंट दक्ष दिंडा बॉलिंग ट्रॅक वरती जीवदानी स्फोट नागालीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आनंद जाबर आणि कल्पेश खाबरे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर मग कल्पेश खापरे ऑन स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आनंद जाबर याला तुम्ही पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंड वरती. दक्ष धिंडा बॉलिंग ट्रॅक वरती मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल तेज तरार. सुरुवातीला बॅटर बीट झाले, त्याच्यानंतर यष्टीरक्षक चेंडू अगदी निघून गेलाय नॉन स्टॉप ऑन लाईनच्या पलीकडे सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती आलाय 22च्या स्वरूपामध्ये हा चौकार 4. पहिल्याच बॉल वरती काय जबरदस्त सुरुवात होताना पाहायला मिळतीये. 22च्या स्वरूपामध्ये चौकार मात्र आलाय. पुढील बॉल कल्पेश. सुरुवातीचा पहिला बॉल देखील बीट झाले, त्याच्यानंतर आपण पाहिलं यष्टीरक्षक देखील बीट होत आहेत आणि नॉन स्टॉप ऑन लाईनच्या दिशेने अगदी चेंडू वेगाने निघून गेला होता सीमारेषेच्या पलीकडे. यावेळेस आपण पाहतोय दक्ष माध्यमातून मात्र चांगली वापसी केली गेली आहे. पुढील बॉल एक सिंगल मात्र मिळाली जाईल. काजूपाडा संघाचा एक आयडी राहिला इकडे घेऊन जायचा आहे. परशुराम म्हणून नाव आहे त्या खेळाडूचं. पुढील बॉल ब्लॉक मध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. परफेक्ट यॉर्करचा मारा यावेळेस केला होता. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पुढे सरेकडे पोहोचले गेले ते म्हणजे 6 अंकांवरती. पहिल्या बॉलवरती लेग बायच्या सुरूमध्ये 4 आल्या, त्याच्यानंतर डॉट बॉल आणि त्याच्यानंतर सिंगलच्या मदतीने हे धावफलक सध्या तरी पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढील बॉल यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आहे त्या म्हणजे 6. सुरुवात खूप चांगली झाली होती. पहिल्याच बॉलची चौकार आला होता, परंतु त्याच्यानंतर लेन अँड लाईन मध्ये सुधारणा मात्र नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली दक्षच्या माध्यमातून आणि चांगली वापसी या ठिकाणी केली आहे दक्षनं. अगदी कमी वयामध्ये आपण पाहिलं तर मग क्रिकेटच्या पटलावरती दक्ष दिंडानं मात्र आपलं पाऊल ठेवलं आणि आज एक परफेक्ट गोलंदाज म्हणून सातत्याने चांगलं योगदान मात्र आपल्या संघाला देत असताना आपण पाहतोय. पॉइंटला मात्र चेंडूला ढकललं होतं. सॉफ्टने मात्र एक सिंगल या ठिकाणी मिळाले जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 7 अंकांवरती.
पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच विन बाद 7 धावा. अजून इथून आपण पाहिलं तर मग 12 चेंडू शेष असतील आणि 12 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा मात्र बनवाव्या लागणार आहेत. संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट देखील खूप येत असतील तर मग तुमच्यामधील जिद्द तुम्हाला कायम स्ट्रॉंग ठेवावे लागणार आहे. क्रिकेटच्या फटलावरती नंबर 2 चे षटक टाकण्याकरता मिस्टर विवेक बीस नावाचा गोलंदाज मात्र सज्ज होतोय. हो, समोरच्या दिशेनं सुंदर स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय, परंतु झेल मात्र ठिकाणी पकडला गेलाय. परतावा लागेल फलंदाज आपण पाहतोय. कल्फेश खाफरे या फलंदाजाला पहिला विकेट मात्र डाऊन होतोय. सिंहगर्जना स्फोट जाबरपड्या संघाचा पिल्लारे एरियातील निश्चितच हा संघ आपण पाहतोय. धावसंख्या 7 असताना मात्र फलंदाज कल्पेश खापरेचा झालाय घात असंच म्हणावं लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पिंटू जाधव. इथून मात्र धावफलक पुढे नेण्याकरता पिंटू जाधवचं चालणं देखील तेवढंच खूप महत्वाचं असणार आहे या मॅच मध्ये. सिंहगर्जना स्फोट जाबरपाडा या संघाला वेग बीज आलाय मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आणि पहिल्याच बॉल वरती त्याला मात्र सफलता प्राप्त झाली आहे. 7 धावांची जी पार्टनरशिप झाली होती तिला मात्र तोडण्याचं काम विवेक बीजने केलंय. ओ, यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी, प्ले अँड मिस, डाव्या हाताचं बॅटर ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळतात मिस्टर पिंटू जाधव. पहिला चेंडू खेळत असताना मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. स्वतःला कधीच कमी समजायचं नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. कष्टाने निश्चितच प्रयत्न करायचे आणि रुबाबात चांगला खेळ मात्र दर्शवायचा, परंतु यावेळेस तो खेळ दर्शवत असताना धक्का क्रमांक 2 पिंटू जाधवला देखील परतावा लागला डगआउटच्या आशयाला. आणखी एक फलंदाज मात्र झेलच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. बिना मेहनत से कुछ भी नहीं होता मेरे दोस्त. कुदरत कबूतर को भी खाना पाना देती है लेकिन घोंसला नहीं है. घरटा मात्र निश्चितच स्वतःला मात्र या ठिकाणी तयार करावं लागतं. तसंच या ठिकाणी आपण पाहतोय क्रिकेटच्या खेळामध्ये संघर्ष हे तेवढेच खूप महत्वाचे आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये सर्व काही तुम्हाला मिळेल, परंतु आपण पाहिलं तर मग तुमचं अस्तित्व, तुमचा माइंड गेम तुम्हालाच मात्र इथे खेळ मात्र करायचा आहे आणि तो खेळ मात्र इथे केला जाईल का हे देखील आपण पाहणार आहोत. हितेश जाबर नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. पुढील बॉल. ओ, यावेळेस फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलंय. जणू काही रेशनच्या दुकानावरती ही लाईन लागली आहे. सिंहगर्जना स्फोट जाबरपडा संघाची एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे, परंतु ती पार्टनरशिप बिल्डअप करता येत नाहीये. बॅक टू बॅक विकेट मात्र डाऊन होताना आपण पाहतोय. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग बॅटिंग लाईफलाईन आहे ती थोडीशी घसरली आहे. धावसंख्या 7 असताना मात्र 3 फलंदाज बॅक टू बॅक मात्र बाद झालेत. मध्ये एक चेंडू आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलाय, परंतु आतापर्यंत ह्या षटकामध्ये एकही धाव न देता 3 विकेट मात्र बेतस्ता परफॉर्मन्स संजय लेवन नागळे संघाचा देखील झालाय. त्याच्यामध्ये आपण पाहिलं पुष्पक कोदेने काय जबरदस्त विकेट मिडॉन ओव्हर हाताळली आहे. आजच्या दिवसामध्ये निश्चितच विजय शेठ पाटील चषकामध्ये तो कारनामा त्याने मात्र केलाय. इथून विवेक देखील त्याच दिशेने कारनामा करेल का? ओ, इनफिल्डच्या वरून खेळले गेले त्यावेळेस मिस्टर पंकज एक सिंगल धाव मात्र पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना मात्र
ती योग्यरित्या पूर्ण देखील केली आहे. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 2 धावफलक पोचले गेले 9 अंकांवरती. 7चा आकडा निश्चितच क्रॉस होत नव्हता. 7च्या आकड्यावरती 3 फलंदाज मात्र बाद झाले, परंतु पंकजच्या माध्यमातून निश्चितच तो आकडा जो आहे तो क्रॉस केला गेलाय. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. अजूनही इथून आपण पाहिलं तर मग एका चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. कुठेतरी धावगती आहे ती पूर्णपणे मंदावलेली आपल्याला पाहायला मिळते, स्थगित झाली आहे. हो, यावेळेस टप्प्याची लेन होती. डिपेक्स्टा कव्हरच्या दिशेने खेळले गेले. दक्ष पुढे येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले 10 अंकांवरती. 5च्या सरासरीने सध्या तरी हे धावफलक चालू आहे सिंहगर्जना स्फोट जाबरपाडा संघाचं. इथून मात्र हे शेवटच्या ओव्हरमध्ये 15 ते 16 धावा बनवणं अनिवार्य झालंय. आता मात्र म्हटलं गेलंय जगातील सर्वोत्तम महत्वाचं गुणकारी टॉनिक म्हणजे जबाबदारी, आणि ते एकदा घेतलं ना की माणूस कधीच थंकत नाहीये. कुठल्या तरी एका खेळाडूला ती जबाबदारी उचलायची आहे, मग ती जबाबदारी पंकज उचलेल की मग आनंद. आता मात्र इथून जे करायचं आहे ते या दोन्ही खेळाडूंना करायचं आहे, परंतु ते रोखण्याकरता रोहित आतकरी आला नंबर 3चं षटक टाकण्याकरता. पुढील बॉल, पहिला बॉल रोहितचा आपण पाहिला तर मग स्क्वेअर मारा केलाय. अव्वांतरच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक 1ने पुढे सरकला, पोचला गेला 11 वरती. पुढील बॉल, हो आडबा पाटनं यावेळेस चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. पंकज डबकाच्या बॅट मधनं येतोय हा उत्तुंग षटकार 6, आणि या षटकाराच्या साहाय्यानं धावफलक यावेळेस पोचले गेले ते म्हणजेच 17 अंकांवरती. 17चा खतरा निश्चितच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आकाशात उडायचं असेल तर नुसतं पंख उपयोगाचे नाही, तर ते फैलावून भरारी घेणं देखील जमलं पाहिजे, आणि सध्या तरी भरारी घेतली आहे पंकज ढपका यानं. चेंडूला पाठवला सीमारेषा पार 6 धावांकरिता. पुढील चेंडू, हो यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत. नो चान्स ऑन द फिल्डर. 2 धावा मात्र इथून धावफलकावरती ऍड केल्या जातील, आणि धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 19 अंकांवरती. आता मात्र धावसंख्येला चालना गती मिळाली आहे. धावफलक वाढू लागले, पोचले गेले ते म्हणजेच 19 अंकांवरती. आयुष्यात एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी आणि ध्यास आणि इच्छाशक्ती देखील असली पाहिजे. हो यावेळेस ऑन साइडला खेळले गेले. अनिकेत पुढे येतोय, त्याच्याकडनं झाली आहे पुन्हा एकदा मिस्टेक, आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर चतुरपणा पाहायला मिळाला पंकजचा देखील. थोडासा लेझे क्रिकेट पाहायला मिळाला, आणि लगेच मात्र पंकजने देखील दुसरा घेर आहे तो टाकला गेलाय. 2 धावा इथून मात्र पुन्हा एकदा पूर्ण केल्या. त्या 2 धाव्याने धावफलक पोचले गेलंय 21 अंकांवरती. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे रोहितच्या षटकातील. पुढील बॉल, ओ मिस टाइम स्ट्रोक. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये शॉर्ट मिडॉन क्षेत्रामध्ये. 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण केल्या जातील. या 2ने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 23 अंकांवरती. एखादा मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी करून देईल, कारण म्हटलं गेले छत्री पाऊस थांबवत नाही, परंतु माणसाला पावसात उभं राहण्याची धाडस मात्र निश्चितच देते. तसेच माणसाचा आत्मविश्वास प्रत्येक संकटावरती मात करण्यासाठी मदत करतो, आणि तो आत्मविश्वास या ठिकाणी आपण पाहिलं तर मग थोडासा उंचावलेला पाहायला मिळतोय पंकज डबका या खेळाडूचा. हो समोरच्या दिशेने खेळले गेलेत. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाईल, यात काही शंका नाहीये. धावफलक 2ने पुढे सरकलाय, पोचला गेलाय तो म्हणजेच 25 अंकांवरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे, आणि या शेवटच्या बॉलवरती एखादा मोठा फटका येईल का? पंकज देखील थोडेसे थकलेत, परंतु त्यांच्या बॅटमधनं योग्य त्यावेळी धावा मात्र ठिकाणी आल्या, त्यात काही शंका नाहीये. पुढील बॉल, हो मोठा स्ट्रोक खेळण्याची मानसिकता. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु झेल देखील ड्रॉप होताना पाहायला मिळाला. दक्ष दिंडाच्या माध्यमातून चांगलं बॅकअप मिळालं गेलंय. धावफलक पोचले गेले ते म्हणजे 27 अंकांवरती, आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 16. 27 धावा ऑन द स्कोर बोर्ड.
सॉरी 17 धावा आलेत आणि एक धाव आपण पाहिले तर मग वाईटचे देखील आले, म्हणजे 17 धावा आल्या त्या षटकामध्ये. जे हवं होतं ते मात्र मिळालंय लढण्यासाठी. निश्चितच आपण पाहिलं तर मग सिंहगर्जना स्फोट जाफरपाडा संघाच्या खात्यामध्ये आता मात्र बॅलन्स आपल्याला पुरेसा पाहायला मिळतोय. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आम्ही देखील जातोय डिझमॅन महेंद्र पवार यांच्याकडे एक सुमधुर संगीत ऐकून पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. तोपर्यंत निश्चितच कुठेही जाऊ नका, पाहत रहा वसई तालुका आदिवासी असोसिएशन अंतर्गत साई श्रद्धा स्पोर्ट ससूनगर आयोजित विजय शेठ पाटील चषक 2026. क्रिकेटचा सामना जयो भरलाय ससूनगर गावामध्ये. क्रिकेटचा सामना जयो भरलाय ससूनगर गावामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज, विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससूनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. विजय शेठ पाटील चषक आज बघा गाजतय ससूनगर गावामध्ये. विजय पाटील शेठचं नाव बघा गाजतय वसई शहरामध्ये. हे क्रिकेटचा महासंग्राम धन्यवाद. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. दुपारच्या सत्रात पुन्हा एकदा सर्वांचं आम्ही करतो सहर्ष स्वागत. आज या ठिकाणी आपण पाहिलं तर मग डिबेन लाईव्ह टेक्निकल टीमचे मेंबर्स आमचे प्रियजन अर्पित पाटील यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील आम्ही देतोय या स्पर्धेच्या माध्यमातून वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. चला मॅच लावते सुरुवात. जवळजवळ लक्ष आपण पाहिलं तर मग 27 झालेत आणि 28 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करायचं आहे. आणि 28 धावांचा पूर्ण बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर विशाल दलवी नावाचा गोलंदाज मात्र सज्ज झालाय. राईट मोर द विकेट ना हा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती निश्चितच आपण पाहिलं तर मग अगदी ब्लॉक मध्ये चेंडूला मात्र फेकलं होतं आणि तिथून मात्र बॅटरला पूर्णपणे बीट करण्यामध्ये यशस्वी झालेत विशाल दलवी हे गोलंदाज. पहिला बॉल आपण पाहिला तर मग परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता विशाल दलवीनं. पुढील बॉल ओ यावेळेस आपण पाहतोय लेग बाईटच्या सुरुवातीमध्ये ही धाव. यस, लेग बाईटच्या सुरुवातीमध्ये ही धाव मात्र धाव फलकावरती ऍड केली जाईल कारण पंच थोडेसे सुस्तावलेत असंच म्हणावं लागणार आहे कारण जो डिसिजन आहे तो थोडासा लवकर द्या. पुढील बॉल ओ ब्लॉकमध्ये चेंडूच्या हातांनी लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे चेंडूला फील्ड करतायत परंतु त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती एकच वाक्य म्हणेन चुकीला माफी नाहीये आणि केलं या ठिकाणी चूक
आणि त्याचं भुगतान भरावं लागलंय 4 धावेनं. धाव फलक 4 ने पुढे सरकले, पोहोचले गेले 5 अंकांवरती. अकाउंट मध्ये बॅलन्स भरपूर कमी आहे ना, तो खर्च कशा पद्धतीने करावा ह्याच्यावर देखील लक्ष डिफेंड करावं लागणार आहे सिंह गर्जना स्फोट जाबरपाडा या संघाला. पुढील बॉल ऑन साइडला खेळले गेले, धावा इष्टूक. 1 बाउन्स मात्र चेंडूला फील्ड केलं जाईल, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातील. या 2 ने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 7 अंकांवरती. अजूनही जिंकण्याकरता जवळजवळ 21 धावा बनवायच्या आहेत. चेंडूंचा खेळ झाला, इथून आपण पाहिलं तर मग 4 चेंडू फेकून झालेत. अजूनही आपण पाहिलं तर मग 14 बॉल आणि जिंकण्याकरता 21 धावा बनवायचे आहेत. ऑन साइडला खेळले गेले क्षेत्ररक्षक आहेत. मिडॉन क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव ही पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलं जाईल ते म्हणजेच 8 अंकांवरती. संयमाचे प्रशिक्षण घेतले की भरपूर युद्ध जे आहेत ते शांतपणे जिंकता येतात. आणि सध्या तरी आपण पाहतोय दोन्ही बॅटरकडे तो संयम आहे आणि संयमाने निश्चितच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये दर्शवतायत जय बीज आणि विवेक बीज. विशालचा पुढील बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले गेलेत. शॉट मिडॉन क्षेत्रामध्ये मात्र थोडासा प्रॉब्लेम झालाय क्षेत्ररक्षक, परंतु चांगली फिल्डिंग आणि चांगला बॅकअप देखील मिळाला गेलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 9 धावा. ज्या सरासरीने वाटचाल करायची आहे ती सरासरी मात्र या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतीये. कारण म्हटलं गेले अहंकाराची उडी जास्त काळ टिकत नसते. कारण काही काल गेला की टप्पा येतोच आणि मग टप्प्यात आला की कार्यक्रम संपला. इथून मात्र निश्चितच आपण पाहिलं तर मग अजूनही 12 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 19. 12 चेंडू 19 धावा. इथून मात्र हे षटक खूप निर्णायक असणार आहे सिंह गर्जना स्फोट जाबरपाडा या संघाला. कारण ह्या षटकामध्ये जर कमी धावसंख्येवरती थांबवलं तर येणाऱ्या शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा राहू शकतात. परंतु जय बीज आणि विवेक बीज या 2 फलंदाजांना थांबवणं थोडंसं कठीण होऊ शकतंय. कारण आतापर्यंत आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी चांगल्या धावा मात्र धाव फलकावरती जोडलेत. पूर्णपणे सेट झालेत दोन्ही बॅटर. बारा चेंडू जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता आहे. नंबर 2चं षटक टाकण्याकरता प्रताप जाबर नावाचा गोलंदाज मात्र सज्ज झालाय. प्रतापचा हा पहिला बॉल फुल टॉस बॉल झालंय थर्डमॅन क्षेत्रामध्ये चुकी. आणि क्रिकेटच्या पटलावरती निश्चितच तुम्ही अशा चुका कराल तर मग त्याचा पश्चाताप तुम्हाला सहन करावा लागणार आहे. कारण यस फन्स ओके 2 धावा या ठिकाणी येत आहेत. 2 धाव्याने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 11 अंकांवरती. 2 घेतले हवाई स्टोक खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक आहे जज करतात. हा झेल खूप महत्वाचा होता. हंस अगोदरचा बॉल नो होता का? यस फ्री हिट बॉल होता आणि त्याच्यावरती झेल मात्र पकडला गेलाय. एक धाव अजून वाढेल ना. पुढील बॉल यावेळेस आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल येतोय. नो बॉल होता आणि पुढील बॉल आपण पाहिलं तर फ्री हिट आणि फ्री हिटच्या बॉल वरती झेल मात्र पकडला गेला. परंतु फलंदाज बाद नसेल कारण फ्री हिट बॉल होता. यावेळेस ऑन साइडला खेळले गेले क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी त्याच्याकडनं झाली मिसफील्ड
ऐन वेळी चेंडूने देखील दिशा बदलली आहे. चेंडू वेगानं प्रस्थान करतो सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. 17 धावा धावफलकावरती. 18 आहेत का? येस येस 18 धावा झालेत. म्हणजेच इथून आपण पाहिलं तर मग 10 धावा हव्या असतील. पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहतोय अगदी पायाना फॉलो करणारा हा बॉल होता. एक सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पंच. यस बॅटला स्पर्श हलकासा झाला बॉल आणि त्याच कारणास्तव ही बॅटरच्या खात्यामध्ये एक धाव जाईल. सिंगलला धावफलक वाढले गेले पोचले गेले 19 अंकांवरती. पुढील बॉल. समोरच्या दिशेनं जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. हे कोण रे आला ससू नवघरवाला. हे कोण रे आला ससू नवघरवाला. षटकार आला आणि षटकाराच्या साहाय्याने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 25 अंकांवरती. यावेळेस खाली क्षेत्र आहे. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने मात्र चेंडू निघालाय. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. 1 शॉटचा इशारा आलाय. म्हणजेच एक धाव. धन्यवाद. थँक्यू सो मच. 6 चेंडू 2 धावांची आवश्यकता. ऑन साइडला जबरदस्त साऊंड सिस्टमने ठोकलेला हा महेंद्र सिंग धोनीच्या अंदाजानं यावेळेस सामना फिनिश केलाय. फलंदाज आपण पाहिला तर मग वेग बीच्या बॅट मध्ये हा येतोय षटकार आणि षटकाराच्या साहाय्यानं धाव फलक जे चेस करायचं होतं ते मात्र ठिकाणी चेस केलंय. आणि अशा प्रकारे हा सामना मात्र जिंकला जीवदानी स्फोट नागालँड संघानं. हार्डलक टीम सिंहगर्जना स्फोट साबरपाडा. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक 3 श्री गणेश स्फोट चिंचपाडा आणि त्यांच्या समवेत आई जीवदानी स्फोट नागाले. चला टॉस साठी या. दोन्ही संघ नायकाने टॉस साठी यायचं आहे.